हाय नमस्कार, मी बाबूची मम्मी. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता हा ब्लॉग ना माझा खूप दिवसाचा आहे, म्हणजे मी खूप दिवसाचा शूट केला आहे. बट इथे आले आणि बाबूचं बोरनान होतं, परत घरातली कामं होतं, त्यामुळे माझा काही यूट्यूबला टाकणं झाला नाही. तो मी आता तुमच्यासोबत शेअर करते, कारण म्हटलं आपण एरी शूट केलेलं आहे, तर उगीच डिलीट मारून काय फायदा, त्यापेक्षा तुमच्यासोबत शेअर करूया असं मी ठरवलं. आणि मग मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर ना आम्ही चाललो होतो बघा शेगावला. तर सकाळी आम्ही जवळपास 9 ते 10च्या दरम्यान घरी येऊन निघालो, कारण आमच्या इथून काहीतरी 90-95 किलोमीटर अंतरावर आहे शेगाव. तर आम्हाला इकडे यायचं होतं देवगडला, तर म्हटलं एकदा बाबूला दर्शन करून आणावं, आणि आमचंसुद्धा राहिलेलं होतं, तर त्यासाठी आम्ही निघालो होतो. तर असंच आम्ही मग म्हटलं चला आता जातो आहे, तर आपण ब्लॉगसुद्धा बनवूया असं मी विचार केला. त्यानंतर मग आम्ही इथे खामगावमध्ये पोहोचलो, आणि आम्ही सकाळी लवकर निघलो, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलेलं नव्हतं, नाश्ता पण केलेला नव्हता. मग म्हटलं चला आता जेवण करूया, म्हणून आम्ही मस्त एका छान अशा हॉटेलला थांबलो आणि जेवण करण्यासाठी मस्त असं जेवण केलं. आणि बाबूची मस्ती बघा, ते टिश्यू पेपरसोबत खेळत होता आणि मी त्याला खेळवत होते. त्यानंतर आम्ही समोर आलो, बाबूला झोप आली होती, तो खूप परेशान करत होता, त्याने जेवण वगैरे केलं नाही. मग आम्ही एका शेतात थांबलो, कारण त्याला मला फीडसुद्धा करायचं होतं. मग त्याला फीड करून घेतलं, आणि तो थोडासा फ्रेश वगैरे पण झाला, कारण सारखं कंटिन्यू आम्ही बाईकवरच होतो. त्यानंतर मग आम्ही इथे थोडा वेळ बसलो, 1 ते 1.5 तास बसलो, आणि मस्त असं वाटत होतं शेतात. तो बघा किती छान असा पळत होता, म्हणजे त्याला ना असं एकदम मोकळंच पाहिजे कधी पण खेळायला, म्हणून ते बघा किती खेळत होता. त्यानंतर मग आम्ही इथून निघालो परत जाण्यासाठी. तर आम्ही आता शेगावमध्ये आलो आहे. जवळपास आम्हाला 1 वाजला होता इथे येण्यासाठी, म्हणजे आम्ही 10ला निघलो होतो तर 1ला पोचलो. एवढं अंतरी तुम्ही गेस करू शकता. त्यात आम्ही थांबलोसुद्धा होतो अर्धा 1 तास, त्यामुळे तिथे पण टाईम गेला. पण आज गुरुवार होता आणि खूप गर्दी होती, आणि बाबूबाई गर्दीत थांबायला तयार नव्हता. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण मुखदर्शनच करूया, म्हणून मग आम्ही फक्त मुखदर्शनच केलं. कारण मोठ्या लाईनमध्ये उभं राहायला 1 ते 2 तास लागत होता, आणि तेवढ्या गर्दीत बाबूची तरी थांबण्याची कॅपॅसिटी नव्हती, ते आम्ही ओळखून घेतलं. मग छान असं आमचं दर्शन वगैरे झालं, आणि मग आम्ही निघालो जाण्यासाठी. बट विचार केला की आपण शेगावला आलोच आहे, तर चला एकदा आनंदसागर तरी बघून येऊया. खूप वर्षापासून आनंदसागर हे बंदच होतं, बट आता लकीली चाली झालं आहे. बट तिथे काम वगैरे चाली असल्यामुळं म्हटलं आतमध्ये जाऊ देता नाही जाऊ देता, बट त्यांनी आतमध्ये जाऊ दिलं, आणि फीज वगैरे काही घेत नाही, फ्रीमध्ये जाऊ देतात. हे पहिलं आनंदसागर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं होतं. आणि आता सेम थोडेसे चेंजेस वगैरे करणार आहे, आणि आताचं खूप सुंदर असं होणार आहे. त्यासाठी ना तुम्ही इथली ट्रिप नक्की प्लॅन करू शकता. मग आम्ही इथे आलो, खूप छान असे फोटोज व्हिडिओज काढून घेतले, आणि म्हटलं आता म्हटलं की आम्ही थोडं बाबू मोठं झाल्यावर येऊ, जेणेकरून आनंदसागर पूर्ण असं चाली होईल. कारण शेगावला आलं ना आनंदसागर बघणार नाही असं तर बिलकुल होतच नाही. खूप सुंदर अशी लोकेशन आहे शेगावमध्ये, त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे ट्राय करा. आणि मस्त असं एन्जॉय केलं. भरपूर मोठं आहे, बट माझ्याकडून आणि आमच्याकडून एवढं फिरणं झालं नाही, कारण संध्याकाळ होत होती आणि आम्हाला रिटर्न जाण्यासाठी निघायचं होतं. त्यामुळे ना आम्ही फक्त 1-2च स्पॉट बघितले आनंदसागरमधले. ह्या पाण्याच्या पलीकडून पण खूप सुंदर अशी मंदिरं वगैरे, पण तिकडे काही आम्ही गेलो नाही. तसं ते फिरू देतात, असं काही प्रॉब्लेम नाही की फिरू देत नाही म्हणून. फक्त तिथं फरची वगैरे त्याचं काम चालू आहे, बस बाकी काही नाही. आणि खेळणी वगैरे अजून आली नाही, लवकरच येईन. आणि मेन म्हणजे ना आनंदसागरमधल्या ट्रेनमध्ये बसण्याची मजा खूपच वेगळी आहे. तर त्यासाठी ना तुम्ही ना जवळपास 1 ते 2 वर्षांनाच प्लॅन करा, जेणेकरून तुमचं सर्व बघणं होईल तिथलचं. तर मग असं होतं, तिथलं लोकेशन खूप सुंदर होतं. जवळपास आम्हाला 4-4:30 वाजले होते तिथेच. त्यानंतर मग पाणीपुरी वगैरे खाल्ली, आणि आम्ही घरी येण्यासाठी निघालो. आम्हाला जवळपास घरी जायला 8-8:30 वाजले होते, आणि खूप थंडी वगैरे सुटली होती, कारण इकडे खूप थंडी असते ना, त्यामुळे मग खूप थंडी वगैरे वाजत होती. मग बाबू पण झोपला. बाबू जसा झोपला तसा घरी गेल्यावरच उठला. त्यानंतर मग आम्ही जवळपास घरी पोहोचलो. तर चला आता तुम्हाला मी नेक्स्ट डेचा व्हिडिओ दाखवते. तर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ, ज्या दिवशी आम्ही देवगडला जाण्याला निघालो होतो. तर सर्वात अगोदर ना मी घरी गेले, मग पॅकिंग वगैरे सर्व केली, आणि नेक्स्ट डेमध्ये आम्ही तिकीट बुक करेलच होते ट्रॅव्हलचे. तर त्यासाठी मग आम्ही चिखली आलो. चिखलीवरून आम्ही परत
जालना आलो, आपल्या लालपरीनाच आलो. तिथून मग परत आम्ही जालन्यातून ट्रॅव्हल्स बुक करेल होती. आता तुम्हाला सांगते लास्ट टाईम ना बाबूना म्हणजे आम्हाला कोल्हापूरमधून आम्ही ट्रॅव्हल्सनं गेलो होतो, तर ती ना ट्रॅव्हल्स 8-8:30ला होती. तेव्हा बाबूला झोपेचा टाईम होतो. आता तुम्ही म्हणसाल लेकरं एवढ्या लवकर झोपत नाही, पण हे माझं लेकरू ना जवळपास 8-8:30ला झोपतं, नाही तर ते 7लासुद्धा झोपतं. त्याला रात्री खूप झोप लागते. त्यामुळे ना त्याचं ना लास्ट टाईम काय झालं, आम्ही जसं ट्रॅव्हल्समध्ये बसलो ना तशी ट्रॅव्हल्स झाली, लाईट वगैरे बंद झाले आणि लगेच बाबू झोपी गेला. पण ह्या वेळेस काय झालं ना, 6ला ट्रॅव्हल्स होती, तर 6ला ट्रॅव्हल्स असल्यामुळे ना बाबूकडं खूप अर्धा 1 तास होता मस्ती करण्यासाठी आणि तीच तो मस्ती करत होता. त्याला खूप छान असं नवीन वाटत होतं. पूर्ण ट्रॅव्हल्समध्ये फिरत होता आणि म्हणजे कुठे पण घुसायचं. त्याला आणावं लागलं आम्हाला खूप, म्हणजे असं त्याला मजा वाटायची ना आमची परेशानी व्हायची, असं झालं. त्यानंतर मग रात्री ना 11-11:30ला बस थांबली होती, तर आम्ही छान असं जेवण वगैरे करून घेतलं होतं. आणि मग बघा, म्हणजे कोल्हापूर यायच्या आधी माझा बाबू उठून बसला. मग त्याने मस्त असं कोल्हापूर एन्जॉय केलं आणि त्यानंतर लागला आम्हाला. मग त्यानंतर आम्ही बस स्टॉपला गेलो आणि तिथं थोडा नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्हाला परत बस भेटली कणकवली जाण्यासाठी. तर आम्ही कोल्हापूरहून परत कणकवली बसला. आता खरं तर आम्हाला ना कोल्हापूरमध्ये दर्शन घ्यायचं होतं देवीचं, बट प्रॉब्लेम असा झाला की आमच्याजवळ 3 ते 4 बॅगी होता आणि तेवढं घेऊन फिरणं पॉसिबलच नव्हतं. आणि त्यानंतर आम्हाला बस पण 12-12:30ला होती. मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट म्हटलं आता दुरून दर्शन घेतलं आम्ही आणि म्हटलं आता आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा थांबू. तर मग आम्ही निघालो तिथून आणि बघा हे कोल्हापूरहून सिंधुदुर्ग जाताना घाट लागतो, गगनबावडा घाट. किती सुंदर असं लोकेशन आहे, खूप सुंदर असा व्ह्यूज येतोच. मी आणि बाबू एन्जॉय करत होतो. बट असं झालं बसमध्ये बसल्यावर मला असं वाटत होतं माझ्या राईट साईडनं येईल घाट आणि मी चुकीच्या साईडनं बसले, असं मला झालं होतं. बट तसं काही झालं नाही. इथे बाबूचे ना समोर एक काकी बसलेले, त्यांचे केस ओढण्याचं काम चालू होतं आणि आम्ही घाट एन्जॉय करत होते. मग आम्ही मस्त असा घाट एन्जॉय केला, तुम्ही बघू शकता. आणि हा घाट पावसाळ्यात ना म्हणजे अविस्मरणीय असतं. पावसाळ्यात जर बघितला तर खूप सुंदर असा दिसतो. बट असो, जाऊ द्या. त्यानंतर मस्त असं घाट एन्जॉय केलं. मग आम्ही पोचलो कणकवलीला आणि कणकवलीहून परत आम्हाला देवगड बस घ्यावं लागली. एवढ्या बस बदलत आम्हाला जावं लागतं. बट ना बाबूने बिलकुल परेशान केलं नाही आम्हाला. लास्ट टाईम आम्ही गाडी केलेली होती कोल्हापूरपर्यंत, बट ह्यावेळेस तो छान राहत होता, तर आम्ही म्हटलं बघूया ट्राय करून. त्यानंतर घरी आलो देवगडला आणि बाबू बघा त्याला ना खूप बोर होत होतं, कारण त्याला खूप जणांची सवय झाली होती आणि तो खूप रडत होता इव्हनिंगला. मग त्यामुळे आम्ही त्याला बाहेर घेऊन गेलो जेणेकरून त्याला फ्रेश वाटन. आणि खरंच त्याला खूप फ्रेश असं वाटलं आणि मस्त त्याने एन्जॉय वगैरे केला आणि मग आलो आम्ही घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.